नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SD न्यूज 14. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल 1 जुलै 2024 पासून कायद्यात बदल करण्यात आला असून यापूर्वी 1860 नुसार भारतीय दंड संहिता असा नाम उल्लेख होता, परंतु आता त्यात बदल होऊन भारतीय न्याय संहिता असा उल्लेख केला आहे. यापूर्वी एकूण 511 कलमे होती, आता नवीन कायद्यानुसार 358 कलमे करण्यात आली आहेत. ह्या बदल झालेल्या कायद्याची नागरिकांना माहिती मिळावी यासाठी काल अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक BD भुसनूर यांनी उपस्थित नागरिकांना माहिती दिली. यावेळी सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सूरज भैया पाटील, ग्रामविकास अधिकारी उत्तम बदाडे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र वलसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी पोलीस इन्स्पेक्टर BD भुसनूर, अहमदपूर तालुका तसेच शिरूर ताजबंद परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की 1861 रोजी अंमलात आलेला इंडियन पिनल कोड हा जो कायदा होता, भारतीय दंड संहिता, तो आजपासून त्यात चेंज होऊन 1 जुलै 2024 पासून चेंज झालेला आहे व त्यात भारतीय न्याय संहिता म्हणून असा नवीन कायदा आज संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वात 1861 रोजी जो कायदा अंमलात आला होता त्यामध्ये शिक्षेचं प्रमाण थोडंसं कमी होतं, कारण जुन्या पद्धतीप्रमाणे 50 वर्षापूर्वी जर 10 रुपयाची किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा 10 रुपये जर असेल तर त्याची किंमत आता फारच कमी आहे. त्यामुळे आता जो नवीन कायदा अंमलात आला त्यामध्ये गुन्ह्याचे शिक्षेमध्ये जास्त शिक्षा केलेली आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला जे 1861च्या कायद्यामध्ये जो इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणून जो होता तो इलेक्ट्रॉनिक पुरावा ग्राह्य धरला जात नव्हता. आता नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये एखादी घटना घडली, पोलीस स्टेशनला जर एखादा माणूस तक्रार द्यायला आला तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. त्याचप्रमाणे जो घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलीस आमच्या येतील त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. जे गुन्हा करताना जे हत्यार वापरलेलं आहे ते जप्त करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल आणि तुमचं स्टेटमेंटसुद्धा सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये येणार आहे. त्यामुळे आणि सर्व पुरावा हा लगेच कोर्टामध्ये आम्हाला सबमिट करायचा आहे. ही पोलिसांवर सुद्धा बंधनकारक आहे. त्यामुळं जो पहिले गुन्हा करल्यानंतर बरेचसे लोक कॉम्प्रोमाइज करून टाकायचे किंवा मी सांगितलंच नाही, पोलिसांसमोर गेलोच नाही, पोलिसांनी सह्या करून घेतल्या, असे जे प्रकार होत होते ते आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्ही सर्व रेकॉर्डिंग करणार आहे. त्यामध्ये आता शक्यतो जनतेला किंवा तक्रारदाराला खोटं बोलता येणार नाही, की जेणेकरून न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांची साक्ष झाल्यानंतर जास्तीत जास्त गुन्हेगाराला शिक्षा कशी होईल या अनुषंगाने नवीन कायद्यामध्ये अंमलात आणलेला आहे. त्यामुळे सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की जर खरोखर जर घटना घडली असेल तर त्याची तक्रार द्यावी. SD न्यूज 14 साठी धर्मपाल सरवदे, अहमदपूर, लातूर.